महर्षी कर्वे शिक्षण संस्था पुणे याचे पदाधिकारी आपल्या समोर इथे उपस्थित आहेत। एक फुल नाही फुलाची पाकळी देऊन आपण या ठिकाणी त्यांचं स्वागत करूया। मी विनंती करते श्रीयुत अरविंद देव सर यांना, जे कार्याध्यक्ष आहेत महर्षी कर्वे शिक्षण संस्था पुणे। GD आर्ट आहेत सर, स्वतः पुण्यात चित्रकला स्टुडिओ सरांचा आहे। आज काही निमित्ताने सर इथे आलेले आहेत आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा आज निश्चितच सरांच्या उपस्थितीने वाढलेली आहे, द्विगुणित झालेली आहे। मी आदरणीय सुनील शिंदे सरांना विनंती करते की सरांना मोमेंटो आणि पुस्तक आणि शॉल देऊ। त्यानंतर आदरणीय सौ कांचन सातपुते मॅडम विजन इंग्लिश मीडियम स्कूलच्या त्या कोऑर्डिनेटर आहेत। आज त्याही या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला लाभलेल्या आहेत। त्यांचाही छोटेखानी सत्कार आपण इथे करणार आहोत। आदरणीय ॲडव्होकेट श्री उदयराव उनपटके सर, संचालक महर्षी स्त्री शिक्षण संस्था पुणे, अध्यक्ष संस्थेचा जो उकीचा प्रकल्प आहे त्या संस्थेच्या वाई प्रकल्पाचे श्री ॲडव्होकेट उदयराव सोनपटके सर। निश्चितच आपली उपस्थिती आमच्यासाठी प्रेरणादायी आहे। इथे सर विविध शाळांचे विद्यार्थी आहेत आणि त्यांच्याबरोबर त्यांचे शिक्षक देखील उपस्थित आहेत। मी आदरणीय रवींद्र देव सरांना विनंती करेन तर एक दोन शब्द आपण बोलून प्रेरणा आणि एक जोश विद्यार्थ्यांचा वाढवा। भारत विकास परिषदेतर्फे गेले अनेक वर्ष समूहगान स्पर्धा ही आयोजित केली जाते। त्याच्या मागे फार चांगला आणि मोठा उद्देश आहे की या माध्यमातून देशभक्तीपर गीत आपण जी म्हणतो बसवितो त्याचा एक फार मोठा संस्कार हा आपल्यावर होत असतो। आज तुम्ही सर्वजण म्हणताय, सर्वांनी अतिशय छान की आता जो 4-1 गीत ऐकली, सर्व शाळांच्या मधल्या विद्यार्थिनींचे हार्दिक अभिनंदन, अतिशय सुंदर, सर्व संगीत शिक्षकांचे हार्दिक अभिनंदन। आपल्या हा मागचा जो उद्देश आहे की देशभक्तीपर गीत म्हणायचे की जे राष्ट्र एकत्र गाईल ते उभं राहील, असा एक मंत्र आहे। आपण पाहतो की क्रिकेटच्या किंवा फुटबॉलच्या स्टेडियमवर किंवा एखादी विदेशात रेल्वे जर बंद पडली आणि वेळ लागला जायला तर सर्व देशातले लोक, परदेशात आपण पाहतो की एक गीत एखादी सुरुवात केली की ते सर्वजण गीत म्हणायला लागतात। आपण कधीतरी पहा बघा, फुटबॉलच्या मॅचमध्ये थोडा पाऊस यायला लागला तरी सगळं प्रेक्षक यायला लागतो। हे कसं होतं तर तो त्यांच्याकडे शाळेबद्दल लहानपणापासून संस्कार रुजलेला असतो आणि त्याच प्रकारचा हा एक संस्कार आपल्यामध्ये भारत विकास परिषदेच्या माध्यमातून अशा कार्यक्रमातून देशभर होतो। हा कार्यक्रम आपण सर्वजण या कार्यक्रमात सहभागी झाला त्याबद्दल आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो, सर्वांचे हार्दिक अभिनंदन करतो आणि भारत विकास परिषदेने या ठिकाणी आमच्या सर्वांचा सन्मान केला त्याबद्दल त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतो आणि धन्यवाद।